पुणे लोकसभा मतदारसंघामधून वसंत मोरे अपक्ष लढणार असल्याची माहिती आता समोर येते। वसंत मोरे अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आता समोर येते। निवडणूक आयोगाने हातोडा चिन्ह दिलं तर त्याच चिन्हावर लढणार अशा प्रकारचं वक्तव्य देखील वसंत मोरे यांनी केलेलं आहे। हातोडा कुणावर मारायचा हे दाखवून देणार असल्याचा विश्वास देखील वसंत मोरे यांनी आज व्यक्त केला आहे। या संदर्भात वसंत मोरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। खरं तर उमेदवारी जाहीर होताना दिसतीये, धंगेकरांना उमेदवारी मिळतीये, तुम्ही इच्छुक होता, कसं पाहता? एकंदर आहे मी मैदान सोडलेलं नाही, सोडणार पण नाही। मात्र महाविकास आघाडीची धंगेकरांना उमेदवारी निश्चित होती। अभिनंदन त्यांचं, मी रवी भाऊचं अभिनंदन करेल की रवी भाऊ 2007ला जेव्हा मी पहिल्यांदा या महानगरपालिकेमध्ये आलो त्यावेळेस पहिल्यांदा रवी भाऊ माझे गटनेते होते आणि 2012ला ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा मी त्यांचा गटनेता होतो। त्यामुळे आम्ही काय म्हणतात नाही ते ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असं होण्याची शक्यता आहे। तुम्ही म्हणताय मी इच्छुक आहे, मग आता अपक्ष लढणार? 100% मी ज्या विषयासाठी अट्टहास केला त्या विषयाशी मी ठाम आहे। मी अपक्ष म्हणून तरी सुद्धा पुणेकरांचा उमेदवार म्हणून मी निवडणूक रिंगणात असणार। मात्र धंगेकर एकीकडे आपले मित्रच आहेत, आपण धंगेकरांना विरोधात किंवा आपले आपण त्यांची मतं खाण्याची नाही मी कुणाची मतं खाईल हे सांगता येत नाही, परंतु मी पुणेकरांची मतं 100% खाईल आणि मी पुणेकरांचा उमेदवार असणार आहे। पुणेकरांनी माझं 15 वर्ष काम बघितलेलं आहे। कोरोना कालावधीमध्ये वसंत मोरेचा संघर्ष सगळ्यांनी बघितलेला आहे। लोक घरामध्ये बसली होती, 2-2 महिने लोक घरातनं पॉझिटिव्ह होऊन घरातनं बाहेर निघली नव्हती, परंतु वसंत मोरे 365 दिवस बाहेर होता आणि तो असणार। कोणतं चिन्ह घेण्याची शक्यता आहे? कोणतं चिन्ह तुम्ही जर निवडणूक आयोगाने हातोडा दिला तर मी 100% घेईन। पुण्यातले कोणते जे 2 प्रश्न आहेत ते मिटणं खरं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुण्याचा जो आहे तो कळीचा मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न आणि वाहतूक प्रश्न, हे अतिशय जटिल विषय आहेत आणि त्याशिवाय पुणे शहरातली गुन्हेगारी, या सगळ्या विषयांवरती मला काम करायचे जे मी माझ्या भागामध्ये काम केलेलं आहे आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी यशस्वी झालोय आणि तेच मला कात्रज पॅटर्न मला पुणे शहरात राबवायचा आहे। कात्रज पॅटर्न तुम्हाला पुणे शहरात राबवायचं तुम्ही म्हणतात, मात्र अपक्ष उमेदवारीवरती आपलं पुन्हा एकदा मी तेच विचारतो की अपक्ष उमेदवार म्हणून आपण नक्की रिंगणात असणार? 100% रिंगणात असणार, कारण आता मी स्वतंत्र आहे। मी ज्या विषयासाठी मी मैदानात उतरलो त्या विषयापासून मी कधीच फारकत घेणार नाही आणि मला पुणेकर घेऊन देणार नाही। त्यामुळे वसंत मोरे हा पुणेकरांचा उमेदवार असेल। कॅमेरामन अनिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे। पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं आता बोललं जात आहे। वसंत मोरे यांनी तसा निर्धारच केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। तुषार, पुणे लोकसभा आता तिरंगी लढतीने रंगणार आहे, कारण वसंत मोरे देखील अपक्ष लढण्यावर ठाम आहेत। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच बारामती पाठोपाठ आता पुणे लोकसभेमध्ये ही तिरंगी लढत होताना एकंदरीत पाहायला मिळतीये, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मागितली होती। मात्र महाविकास आघाडीकडनं रवींद्र धंगेकरांना जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याचं समजते आणि त्यामुळे आता वसंत मोरे ते आता कुठेतरी अपक्ष लढतायत का अशी एकंदरीत चर्चा सुरू झाली। मात्र वसंत मोरेंना याविषयी विचारला असता वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी पुणेकरांसाठी 100% या लोकसभेच्या रिंगणात उतरणार। त्यामुळे पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी विरोधात काँग्रेस विरुद्ध अपक्ष अशी एकंदरीत संपूर्ण लढत होताना पाहायला मिळतीये, तिरंगी लढत होताना पाहायला मिळतीये। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे कुठेतरी दावेदार आणल्याचंही पाहायला मिळते, कारण वसंत मोरेंना मानणारा एक वेगळा वर्ग आहे आणि तो वर्ग कोणाची मतं खातोय हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकींमध्ये एक विशेष लक्ष आता पुण्यावरती असताना पाहायला मिळेल। नक्की तुषार, मात्र आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वसंत मोरे हे अपक्ष लढले तर महायुती आणि महाआघाडीला याचा कितपत फटका बसू शकतो पुण्यामध्ये?
नक्कीच वसंत मोरेंनी आजपर्यंत जेवढ्या नगरसेवकाच्या निवडणुका लढल्यात त्यांनी वेगवेगळ्या वार्डातून वेगवेगळ्या प्रभागातून त्यांनी निवडणुका लढल्यात आणि ते वेगवेगळ्या वार्डातून वेगवेगळ्या प्रभागातून नेहमीच निवडून आलेले आहेत। त्यामुळे वसंत मोरेंचा प्रभाव हा त्या ठिकाणी नेहमी दिसून आलेला आहे। मात्र दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वसंत मोरे एक वेगळा पॅटर्न निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। कारण वसंत मोरे पुण्याची पसंत वसंत मोरे अशी एक टॅगलाईन घेऊन वसंत मोरेंचं गेल्या कित्येक दिवस काम सुरू आहे आणि तो कुठेतरी तरुण वर्गाला कॅची करण्याचं काम खरं तर त्या माध्यमातून झाले। त्यामुळं वसंत मोरेंकडे अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आहेत ते येण्याची नक्की